सातारा जिल्हा संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष शिराळे, त्यांच्या टीम मधले सर्व त्यांचे पदाधिकारी, आपले प्रत्येक तालुक्याचे नव्यानं निवडलेले पदाधिकारी, जिल्हा महिला संघटनेच्या अध्यक्ष इथं उपस्थित आहेत, पण इतर पदाधिकारी, पवार मॅडम, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राध्यापक प्रवीण नागणे सर, आपल्या संघटनेचे ज्यांनी पश्चिम महाराष्ट्राची सूत्र आत्ताच प्रवीण नागणे सरांना दिली आणि राज्य पातळीवरच्या कार्यासाठी स्वतः मुक्त आहोत असं जाहीर केलं, असे आपले सर्वांचे मित्र विकास भोसले, ज्यांना पुढील काळात संघटनेच्या राज्यातील कामकाजाची धुरा सांभाळायची आहे, असे माझे सहकारी सध्याचे राज्याचे उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत. साप्ताहिकांची संघटना ही चांगल्या पद्धतीनं बांधली जावी यासाठी गेली 4-5 वर्ष जे सातत्याने धडपड करत आहेत आणि आपण ती कशा पद्धतीनं बांधू शकतो याविषयी ज्यांनी तयारी सुरू केलेली आहे, असे आपल्या संघटनेनी संचलित केलेल्या साप्ताहिक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संजय कदम, त्याचबरोबर आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले राज्याचे समन्वयक आमचे मित्र बंधू गणेश बोतालजी, ज्यांनी साताऱ्याचं संमेलन, आपलं बिलार संमेलन ज्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन चांगल्या पद्धतीनं यशस्वी करून दाखवलं, असे सातारा जिल्ह्याचे पहिले जिल्हाध्यक्ष आणि राज्याचे कार्यकारिणी सदस्य सचिन बिलारे, त्याचबरोबर या बैठकीला उपस्थित असलेले आपले राज्याचे समन्वयक तेजस राऊत, या बैठकीला जिल्ह्यातून आलेले सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, मला सांगायला अभिमान वाटतो की आपण साताऱ्यापासून जे सुरू केलं ते अगदी दिल्लीपर्यंत पोहोचलं, हा इतिहास आहे. आपलं पहिलं अधिवेशन हे आपण महाबळेश्वर भिलारला घेतलं की ज्याचं व्हर्च्युअली उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलं आणि अनेक मंत्री आणि राज्यातले किमान 2000 डिजिटल पत्रकार त्या अधिवेशनाला उपस्थित होते आणि त्या अधिवेशनाचा संदेश राष्ट्रीय पातळीवर यासाठी म्हणतो की देशातील पहिली डिजिटल पत्रकारांची संघटना म्हणून इतिहासात आपल्या संघटनेची नोंद झालेली आहे. आपली देशातली पहिली संघटना आहे की जिनं डिजिटल पत्रकारांसाठी म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज जे काय नावारूपास आपली संघटना आणि आपण आलेलो आहोत त्याचं 100% श्रेय हे सातारा जिल्ह्यात पहिल्या अधिवेशनापासून ही संघटना वाढावी म्हणून झटणाऱ्या प्रत्येकाचं आहे. आणि त्यामुळं मला आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला एकच सांगायचं आहे की संतोष शिराळे हे अध्यक्ष आहेत की संदीप माने आहेत, यापेक्षाही एक परिवार म्हणून आपली संघटना आपण कशी डेव्हलप करू शकतो याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याला कारण हे आहे की डिजिटल पत्रकारिता जगात नावारूपास
यायला सुरुवात झाल्यापासून म्हणजे कोरोनाच्या काळानंतर जगात डिजिटल माध्यमं प्रभावी झाली, परंतु दुर्दैवानं पत्रकारितेचं वजन समाजातलं जे होतं ते पूर्ण घटलेलं आपल्याला दिसत असेल. की पूर्वी आपल्या भागातले पुढारी आपल्या गावातल्या पत्रकाराला किंमत द्यायची. किंमत म्हणजे पैसे नव्हे, किंमत द्यायची म्हणजे त्याचा मान असायचा, त्याला नमस्कार आवर्जून झाला पाहिजे याची काळजी घेतली जायची. त्याला कुठला कार्यक्रम असेल तर त्याला सन्मानानं बोलवलं जायचं. ही जी पद्धत होती ती दुर्दैवाने डिजिटल पत्रकारिता सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पत्रकार आणि पत्रकारिता याचं सामाजिक मूल्य दुर्दैवानं घटलेलं आहे. आणि हे घटत असताना या क्षेत्रात गाव पातळीवर काम करणाऱ्या माणसाला हे क्षेत्र म्हणजे माझं उदरनिर्वाहाचं साधन आहे असं म्हणायचं धाडस देखील करण्याची परिस्थिती राहिलेली नाही. थोडक्यात सांगायचं तर या पुढच्या काळात गाव पातळीवर ज्याला पत्रकारिता करायची आहे त्याला जोडधंदा म्हणून किंवा एक जसं पूर्वीच्या काळात 2 एकर शेती आहे, शेती करतोय, परंतु कोंबड्या पाळल्या तर अजून आधार होईल, शेळ्या पाळल्या तर अजून उदरनिर्वाहासाठी कुटुंबाच्या याच्यासाठी आधार होईल. अगदी त्या पद्धतीनं पत्रकारितेचं देखील झालेलं आहे. हे कटू सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. कारण पूर्ण वेळ मी पत्रकार झालो आणि त्याच्यावरच माझं उदरनिर्वाह माझ्या कुटुंबाचा होईल, माझ्या मुलाबाळाचा होईल. मी माझं कुटुंब अत्यंत चांगल्या पद्धतीनं फक्त पत्रकारिता करून करेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळं आपण डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना स्थापन करताना त्याचं मूलभूत जे तत्व ठेवलं ते हे ठेवलं की या संघटनेत काम करणारा जो कोणी पत्रकार असेल त्यानं पहिल्यांदा कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. की बाबा कुटुंबाला न्याय द्यायचं म्हणजे त्याचं उदरनिर्वाहाचं साधन पक्क पाहिजे. भलेही तो मेकॅनिक असेल, भलेही तो प्राध्यापक असेल, भलेही तो डॉक्टर असेल, भलेही तो शेतमजूर असेल, भलेही तो प्रगतशील शेतकरी असेल, परंतु त्याचं उदरनिर्वाहाचं साधन हे पक्क असलं पाहिजे की ज्यामुळं त्याच्या कुटुंबाला त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळं उदरनिर्वाहाच्या साधनाला न्याय देऊन जो पत्रकारिता करतो, जो कौटुंबिक जबाबदारी सांभाळून जो पत्रकारिता करतो त्याला आपण पहिला निकष तो ठेवलेला आहे. नाहीतर इकडं तालुक्याचं नेतृत्व करायला निघालाय, जिल्ह्याचं नेतृत्व करायला निघालाय आणि दुसरीकडं आपला मुलगा कितव्या इयत्तेत शिकतोय हे त्याला माहित नाही. की बाबा आपल्या कुटुंबाला दर महिन्याला किती खर्च येतो घरच्या संसारासाठी हे देखील माहीत नाही. हे आपल्या संघटनेला चालणार नाही. भलेही तो एका छोटीशी टपरी चालवत असेल, त्या टपरीच्या कामाला पहिल्यांदा न्याय, त्यानंतर पत्रकारिता. हे ज्याला कळतं, या दोन्ही गोष्टीला जो